नमस्कार मित्रांनो, युहान ऑनलाईन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये जे काही लाडक्या बहिणीबद्दल शंका आहेत, उदाहरणार्थ फॉर्म कसा भरावा, कुठे भरावा, काय कागदपत्र लागतील, याच्या सर्व शंकेचं निरसन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला अर्ज भरण्यासाठी एकही रुपया कुठेही देण्याची आवश्यकता नाहीये। तुमचा अर्ज हा पूर्णपणे 100% मोफत भरला जाईल। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड, मतदान कार्ड आणि एक नमुना अर्ज, हा नमुना अर्ज मी तुम्हाला दाखवणार आहे। तो अर्ज भरून तुम्ही हा जो नमुना अर्ज आहे तो अर्ज पूर्णपणे भरायचा आहे। भरून सर्व डॉक्युमेंट्स झेरॉक्स घेऊन तुम्हाला तुमच्या जवळ असलेल्या अंगणवाडी सेविका यांना जाऊन जमा करायचा आहे। त्या अंगणवाडी सेविका तुमचा अर्ज स्वतः ऑनलाईन भरून घेतील आणि तुम्हाला त्याची पोच देतील। तुम्हाला इतरत्र कुठेही भटकण्याची आवश्यकता नाही। फक्त त्यांना हा जो लेखी अर्ज आहे तो अर्ज भरून त्यांना जाऊन जमा करायचा आहे। अंगणवाडी सेविका जे त्यांचं नारी शक्ती दूत हे ॲप आहे त्याच्यावरून ते भरणार आहेत। जर तुम्हाला भरता येत असेल तर तुम्ही सुद्धा नारी शक्ती दूत हे ॲप डाउनलोड करून तुम्ही स्वतःहून सुद्धा अर्ज भरू शकता। ज्या लाभार्थ्याचे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांनी फक्त रेशन कार्डच सोबत घेऊन जायचं आहे। आणि ज्या लाभार्थ्यांचं केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड नाहीये, ज्यांचं पांढरं किंवा शुभ्र रेशन कार्ड आहे, तर अशा लाभार्थ्यांना त्यांच्या कुटुंबाचा वार्षिक 2.5 लाखापेक्षा कमी असलेला उत्पन्नाचा दाखला सादर करणं गरजेचं आहे, जो की तहसील कार्यालयातून घेणं बंधनकारक आहे। आणि हा अर्ज मित्रांनो तुम्ही एक बघून घ्यायचा। या ठिकाणी हमीपत्र या ठिकाणी खाली जोडलेलं आहे। हे हमीपत्र तुम्ही मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे, त्याच्या प्रिंटआउट्स काढून तुम्ही घेऊ शकता। याच्या पुढे फक्त टिक लावायचं आहे, अशी खून करा, टिक मार्क करून या ठिकाणी तुमची सही करायची आहे। आणि अर्ज भरते वेळेस तुम्हाला एक OTP येईल। ज्या अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही अर्ज जमा करणार आहात त्या अंगणवाडी सेविका तुम्हाला OTP मागतील। ते OTP त्यांना देऊन तुमचा अर्ज सक्सेसफुली सबमिट करून घ्यायचा आहे। या ठिकाणी बंधू आणि भगिनींनो, महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आधार कार्डाला बँक लिंक असणं गरजेचं आहे, बँकेची KYC असणं गरजेचं आहे। नसेल तर सर्वप्रथम बँकेमध्ये जाऊन तुमच्या बँक खात्याला आधार कार्डाची KYC करणं बंधनकारक आहे। आणि या ठिकाणी अर्जाची पावती सुद्धा तिथे दिलेली आहे, अंगणवाडी सेवेकडून तुम्ही घेऊ शकता। शक्यतो पावती घेऊन ठेवायची आहे, जेणेकरून भविष्यामध्ये तुम्ही त्याचं स्टेटस चेक करू शकताय। तर बंधू आणि भगिनींनो, अशा पद्धतीने ही सर्व प्रोसेस आहे। जर तुम्हाला जमत असेल तरच तुम्ही ऑनलाईन नारी शक्ती दूत हे ॲप डाउनलोड करून माहिती भरू शकता, अन्यथा काहीही कष्ट घेण्याची गरज नाही। ज्या लाभार्थ्याला हे जमत नाही त्याने सर्व डॉक्युमेंट्स घेऊन अंगणवाडी सेविकेकडे अर्ज जमा करायचा आहे। पोच घेण्यासाठी विसरू नका, पोच घेऊन तुमच्या जवळ ठेवायची आहे। तर बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्यासारख्या गरजू भगिनींना सुद्धा शेअर करा। धन्यवाद।